तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे की असे वर्षभर आपण प्रोग्राम्स करत असतो विद्यार्थ्यांसाठी. त्या सर्व कार्यक्रमांचं माध्यम प्रायोजक महाराष्ट्र टाइम्स असतं. त्यामुळे केवळ पत्र नव्हे तर मित्र आणि मार्गदर्शक अशी टॅगलाईन शोभून दिसणाऱ्या महाराष्ट्र टाइम्ससाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. आता 9वीत जाताना असा कार्यक्रम ठेवायचं प्रयोजन काय? तर 2-3 महत्त्वाची कारणं त्यामागे आहेत. पहिलं म्हणजे 8वी पर्यंत परीक्षा नाही असं शासनाने डिक्लेअर केलं होतं. त्यामुळे मुलं पण सांगायची अभ्यास करा म्हटल्यावर की काय कुठे परीक्षा आहे, आम्ही 9वीत जाणारच आहोत. तर इथनं पुढे असं असणार नाही याची जाणीव 9वी सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं कारण 10वीची परीक्षा हा आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे. तर त्याची सुरुवात ही खरं 9वीपासून होते. त्यामुळे आम्ही आमच्या त्या वेबसाईटला आधी नाव दिलं होतं मिशन SSC. म्हणजे SSCचं मिशन हे 9वीपासून सुरू झालं पाहिजे आणि म्हणून 9वीत जाताना हा कार्यक्रम. तिसरं आणि महत्त्वाचं कारण एक नवीन शब्द गेले 2-3 वर्ष हा पालकांच्या कानावर आला असेल की तो शब्द त्यांना माहिती आहे पण नेमका त्याचा अर्थ हा अनेकांना माहिती नाही. तो शब्द आहे कन्स्ट्रक्टिव्हिजम. त्याला मराठीत छान नाव दिलंय ज्ञानरचनावाद. म्हणजे नेमकं काय? तर याविषयी आज आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. मॅथमॅटिक्स आणि सायन्स याविषयी वेगळे टीचर्स बोलणार आहेत, कारण आमचा असा आग्रह असतो की 8वी 9वी 10वीला शाळेत शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावं. म्हणजे नेमकं काय करावं आणि काय करू नये याविषयी ते जास्त चांगलं सांगतील. आज माझा भर कन्स्ट्रक्टिव्हिजम आणि इन जनरल टेक्स्ट नेमकं कसं आहे ते मुलांनी कसं वापरावं हे सांगण्यावर असेल. जून 2012 पासून इयत्ता 9वीचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे. अभ्यासक्रम व त्यासंबंधीची अधिक माहिती जे संकेतस्थळ दिलंय, वेबसाईट दिली आहे त्यावर उपलब्ध आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता 9वीची परीक्षा ही 750 गुणांची आहे. नवीन अभ्यासक्रमात नागरिक शास्त्र या विषयाचे नाव आता राज्यशास्त्र असे करण्यात आले आहे. इतिहास व राज्यशास्त्र या विषयांसाठी 1 आणि भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी 1, याप्रमाणे सामाजिक शास्त्र या विषयासाठी 2च पुस्तके आहेत. याविषयी माहिती आत्ताच वाटवे सरांनी तुम्हाला दिलेली आहे. नेक्स्ट. आता तुम्ही एक मार्क करा बघा. CBSE ICSE असं सारखं तुम्हाला दिसतंय. यामागचा हेतू असा आहे असं प्रेझेंटेशन करण्यामागचा की आपण आता NCERTचं सिलेबस फॉलो केलंय. म्हणजे जेव्हा निखिल बांदिवडेकरांनी कंपनी सुरू केली त्यानंतर 2-3 वर्ष वेगवेगळ्या राज्यात आणि अर्थात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाण्याचा योग आला. तेव्हा एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन म्हणजे मी केलं ते तुम्हाला सांगतो. माझं ऑब्झर्वेशन की महाराष्ट्रातले विद्यार्थी हे खूप छान आहेत, त्यांचं स्टँडर्ड खरंच चांगलं आहे, पण सिलेबसचं स्टँडर्ड त्यामानाने कमी आहे. आपल्या बाजूची गुजरात असू देत, गोवा असू देत, कर्नाटक असू देत, या राज्यातलं सिलेबस खूप छान त्यांनी केलेलं आहे, सेट केलेलं आहे. महाराष्ट्रातलं सिलेबस मात्र तेवढंच चांगलं नाही. डिग्री ऑफ डिफिकल्टी पण कमी होती, मुलांचं स्टँडर्ड मात्र चांगलं आहे. आणि यामुळेच आता आपण NCERTचं सिलेबस फॉलो करणार आहोत. 9वीचा अभ्यासक्रम NCERT नवी दिल्ली, CBSE ICSE या सर्व बोर्डांच्या अभ्यासक्रमांचा अभ्यास करून संपूर्ण देशात समानता किंवा एकवाक्यता कशी येईल याप्रमाणे तयार केलं आहे. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. नव्या अभ्यासक्रमाचा पाया ज्ञानरचनावाद हा आहे. आता हे जे प्रेझेंटेशन आहे मुलांना कदाचित पूर्ण कळणार नाही, कारण हे दुर्दैव आहे की आपण महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात पुण्यात राहतो पण मुलांना मराठी येत नाही. किंबहुना माझं तर म्हणणं त्यांना कुठलीच भाषा नीट येत नाही. कारण हे अगदी प्रूव्हन आहे की ज्यांना मातृभाषा येत नाही त्यांना कुठलीही भाषा ही नीट येऊ शकत नाही. त्यामुळे खरं आपली मातृभाषा मराठी ही चांगली येण्यावर आपला भर असला पाहिजे.
त्यामुळे यातलं जर काही कळलं नसेल विद्यार्थ्यांना तर पालकांनी त्यांना मदत करावी ते समजून सांगण्यासाठी. आता कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये बघा एक अतिशय महत्वाचं आहे की कोणतीही गोष्ट शिकताना करावा लागणारा विचार विद्यार्थ्याने स्वतःच करायचा आहे. हा खूप महत्वाचा विचार आहे बघा. आणि केवळ हा पुस्तक शिकण्यापुरता नाहीये. म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांना आम्ही म्हणतो की अरे तू अभ्यास कर, मग तेव्हा असं वाटतं की अरे असं का सांगावं लागतं. कारण विद्यार्थ्याला असं वाटत असतं की जो मला अभ्यास करायचा आहे तो माझ्यासाठी नाही करायचा आहे, तो मला आईवडिलांसाठी करायचा आहे, तो मला शिक्षकांसाठी करायचा आहे. तर विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या मनात हे बिंबवलं पाहिजे की अरे हे जे सगळं सुरू आहे ना ते तुझ्यासाठी सुरू आहे. मला आठवतं की आमचे मुख्याध्यापक, मी 1986 ला 10th झालो. शाळेत येताना मेन गेटवर विद्यार्थ्यांनी थांबायचं, असं मोठ्याने म्हणायचं की मी संजय वसंत रानडे शाळेत शिकण्यासाठी येतो आणि मी ते काम प्रामाणिकपणे करेन. शिक्षकांनी सायकल घेऊन येत असतील तर तिथे हातात सायकल घेऊन थांबायचं मेन गेटच्या तिथे आणि त्यांनी पण म्हणायचं की मी XYZ शाळेत शिकवण्यासाठी येतो आणि मी माझं काम प्रामाणिकपणे पार पाडेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधी आपण हे सांगितलं पाहिजे की अरे हे जे सुरू आहे ना ते सगळं तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः विचार करणं हे अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचं असं असतं की मी शाळेत जातो, मी क्लास पण लावलाय, त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी आहे, त्यांनी मला समजून सांगितलं पाहिजे. तर तसं अपेक्षित नाही आता. आणि म्हणून कोणतीही गोष्ट शिकताना करावा लागणारा विचार विद्यार्थ्यांनी स्वतः करायचा आहे. आता मग शिक्षकांची काय गरज आहे, तर आहे गरज की अनेक गोष्टी, विद्यार्थ्यांचं वय 15-16 वर्ष आहे, त्यामुळे शिक्षकांनी त्यांचा जो अनुभव आहे त्या आधारे अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवायच्या आहेत. तर त्यासाठी शिक्षकांचा रोल हा अतिशय महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी स्वानुभवाच्या आधारे गटामध्ये चर्चा करून अभ्यास करायचा. आता काही लोक म्हणतील की अरे जेव्हा मुलं एकत्र जमतात, ग्रुप फॉर्म होतो, तेव्हा जो मुख्य विषय आहे तो बाजूला राहतो आणि इतरच विषयांवर चर्चा होते. तर गटामध्ये अभ्यास याचा नक्की फायदा आहे, फक्त त्यावर कोणाचं तरी लक्ष हवं. घरी जर कोण जमणार असेल, मित्र जमणार असतील, तर आईवडिलांचं त्या ग्रुपकडे लक्ष हवं की त्या ग्रुपमध्ये चांगली चर्चा होते ना. इतर विषय चर्चेला येतीलच, पण अभ्यासाची चर्चा की ज्यासाठी ते एकत्र जमले ती होते ना, तर याकडे आईवडिलांचं लक्ष हवं. शाळेत जर असे ग्रुप फॉर्म होऊन त्यांच्यामध्ये जर चर्चा होत असेल तर शिक्षकांचं बारीक लक्ष हवं की अरे चर्चा ही योग्य दिशेने सुरू आहे ना, अभ्यासाविषयीच बोलतायत ना. तसं जर होणार असेल तर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यात फक्त मला एक ऍड करायचं आहे की हे जे ग्रुप्स असतात ना ते होमोजिनियस ग्रुप हवे, हेट्रोजिनियस नको. म्हणजे काय, म्हणजे काही एका ग्रुपमध्ये 80 वाली पण मुलं आहेत आणि 80 वाली पण आहेत, तर असं नको. 80% मुलं आहेत ना, मग ती 10-12 तशीच मुलं हवी. अदरवाईज काही मुलांचा वेळ त्यात वाया जाईल. 80 वाली म्हणजे फारसा ज्यांचा अभ्यास झालेला नाही, कमी गुण पडतात, अशा मुलांनी एकत्र व्हावं, एकत्र यावं आणि मग अजून कसा अभ्यास करता येईल, कशा पद्धतीने करता येईल की जेणेकरून आपले मार्क्स वाढतील याविषयी त्या ग्रुपमध्ये चर्चा होऊ शकते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शब्दकोश, विश्वकोश, इंटरनेट या संदर्भांचा वापर करणं. आताच निखिल सरांनी सांगितलं की इंटरनेट हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. मी हे बरेचदा सांगितलंय की मानवाच्या मूलभूत गरजा कुठल्या, आता अन्न वस्त्र निवारा हे तर जुनं झालं, त्यात भर पडली आहे म्हणजे मोबाईल. तुम्हाला माहिती आहे मुलांचं आजकाल वस्त्राकडे फारसं लक्ष नसतं, फक्त मोबाईल पाहिजे. आणि त्यात 5व्या मूलभूत गरजेची भर पडली आहे ती म्हणजे इंटरनेट. आता काही पालक, त्यांना वाटणारी काळजी ही योग्य आहे की त्यांना असं वाटतं की इंटरनेट हे जरा डेंजरस आहे मुलांना वापरू देणं. पण असं एक ऑब्झर्वेशन आहे की ज्या घरात इंटरनेट वापरायला बंदी आहे मुलांसाठी, ती मुलं सायबर कॅफेत जाऊन इंटरनेट वापरतात. मग जर मुलांनाच आपण शिकवलं इंटरनेट कसं वापरायचं, शेवटी सायन्स हे दुधारी शस्त्र आहे, आपण कसा वापर करायचा हे पालकांनी मुलांना सांगितलं पाहिजे. अर्थात काळजीही घेतली पाहिजे. जसं एका प्रोग्राममध्ये मी म्हटलं होतं की आम्ही मुलांना सांगतो फेस द बुक्स आणि मुलं करतात फेसबुक.
तर इंटरनेटचा उपयोग हा फेसबुक किंवा बाकी गेम्स खेळण्यासाठी नाही. मग पालक म्हणतील की मग असं कसं कंट्रोल ठेवणं शक्य आहे? तर एडनेक्साची सगळी लेक्चर्स जी आम्ही घेतो, वेबिनार्स ज्याला आपण म्हणतो, ती रात्री 8 ते 9 किंवा 9 ते 10 या वेळात असतात. त्यामुळे आई वडिलांपैकी दोघांपैकी कोणीतरी घरी असताना इंटरनेटचा वापर करायचा आहे आणि त्यामुळे हे शक्य आहे. तसंच शब्दकोश, विश्वकोश हा खूप मोठा शब्द झाला, पण निदान डिक्शनरी किंवा संदर्भ ग्रंथ हे तरी मुलांनी हळूहळू वापरले पाहिजे. पाठ्यपुस्तकांची रचना ज्ञानरचनावादानुसार केलेली आहे. पाठ्यपुस्तकात उपक्रम, कृती, नवा विचार, तर्कशास्त्रीय दृष्टिकोन दिलेले आहेत. जुनी जी पुस्तकं होती ना, ती अजिबात वाचायची इच्छा व्हायची नाही. पण आताची जी नवीन पुस्तकं आहेत ती खूप छान आहेत. एकतर कलर्ड आहेत आणि त्यात फक्त अभ्यास 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 असं नाही, बॉक्सेसमध्ये काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स त्यांनी दिलेले आहेत, शास्त्रज्ञांविषयीची माहिती दिलेली आहे, काही ऍक्टिव्हिटीज त्यांनी मुलांना करायला सांगितल्या आहेत की ज्या मुलांना करायला आवडतात. तर मुलांना असं सांगितलं की थिअरम्स लिहून काढा, तर मुलांना त्याचा कंटाळा येतो. पण या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या घरी करून बघा असं म्हटलं की त्यांना ते आवडतं आणि ते एकदा आवडायला लागलं, अभ्यास आवडायला लागला की मग मुलं करायला लागतात, मग त्यांना कंपल्शन करायला लागत नाही. आता हे वाक्य थोडं मुलांना समजायला जड आहे, पण या गोष्टी मी आवर्जून या का सांगतोय, कारण केवळ मॅथमॅटिक्सचे 12 टॉपिक्स, सायन्सचे 10 टॉपिक्स हे शिकण्यासाठी ते पुस्तक नाही. त्यामागे या अनेक गोष्टी आहेत. भारतीय संविधानात असलेल्या मूल्यांची अभिसंगत असलेली मार्गदर्शक तत्वे समजून घेण्यास तसेच वर्तनात बिंबविण्यास मदत करणे. आता राज्यघटना दिली आहे, सुरुवातीला प्रतिज्ञा पण असते, तर नेमकं त्यात काय दिलंय? आपण तसं वागतो का? तसं वागत नसू तर तसं आपण वागलं पाहिजे, हेही या ज्ञानरचनावादात शिक्षकांनी मुलांना सांगणं अपेक्षित आहे. 21व्या शतकातील विद्यार्थी व भावी नागरिक या भूमिका पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे हे तर खूप महत्वाचं आहे. सर्वांगीण विकास, केवळ पुस्तकात दिलंय ते वाचायचं, 10वीत 95% पाडायचे, बाकी दुसरं काही माहिती नाही, अभ्यासातला किडा, काही उपयोग नाही अशा विद्यार्थ्यांचा. आम्हाला असे अनेक अनुभव येतात की केवळ बुकिश नॉलेज, प्रॅक्टिकल शून्य, तर असा अपेक्षित नाही. तर हेही ज्ञानरचनावादात त्यांनी सांगितलेलं आहे. राष्ट्रीय साधन संपत्ती, पर्यावरण यांचे संवर्धन व संरक्षण या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या आणि त्यावरील उपाय शोधण्याच्या व आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये विकसित करणे हेही खूप आवश्यक आहे. म्हणजे मुलांनाही जाणीव असली पाहिजे की आपण पुण्यात राहतो, आपण खूप सुदैवी आहोत, आपल्याला भरपूर पाणी वापरायला मिळतं, पण आपल्या जवळचे जे जिल्हे आहेत तिथे पाण्याचं किती दुर्भिक्ष आहे त्याविषयी आपल्याला माहिती पुस्तकातनं मिळते, आपण चॅनल्सवर पण बघतो. पण नुसतं ते चॅनल्स बघायचे आणि ते तेवढ्यापुरतं ठेवायचं नाही. मग इतरांना पाणी मिळत नाही ना, मग आपण ते काटकसरीने वापरलं पाहिजे. हे मुलांना जर कळलं तर हा जो नवीन शब्द आहे ज्ञानरचनावाद, तर त्यात आपण काही भरीव काम केलंय असं होऊ शकेल. व्यक्तिगत जीवनात तसेच घर, समाज, शाळा येथे निर्माण होणारे प्रश्न व समस्या सामंजस्याने सोडविण्याची वृत्ती निर्माण करणे. बघा, ह्यावरनं तुमच्या असं लक्षात येईल की फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो हे नाही शिकायचंय, याही अनेक गोष्टी मुलांना लक्षात आल्या पाहिजे. तर त्यासाठी हे आवश्यक आहे. एक अतिशय चांगला मला इथे मुद्दा जो कन्स्ट्रक्टिव्हिझम मध्ये बघायला मिळाला की मुलांना पण हे सांगितलं पाहिजे की वी ओ समथिंग टू सोसायटी. हे एक अतिशय हा महत्वाचा मुद्दा आहे, तो इथे मुलांना पण शिकवला पाहिजे. विद्यार्थ्याचे घर, परिसर व समाज यातील अनुभव आणि शाळेतील अनुभव यांची सांधेजोड करणे. विविध प्रकारच्या अध्ययन अनुभवातून स्वतःमधील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्याचा सर्वंकष विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करणे. नेमकं काय होतं म्हणजे मॅथमॅटिक्सच्या बाबतीत मला असं जाणवतं की अरे तुला हा थिअरम सांगता आला नाही, तुला पायथागोरस थिअरमचं प्रूफ नाही सांगता आलं,
तुला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम प्रूव्ह करता येत नाही म्हणजे तू मठ्ठ आहेस, तुला काहीच येत नाही, असं अजिबात नाही. मला एक 18 वर्षाचा शिकवायचा अनुभव आहे. माझ्या असं लक्षात आलं की अनेकांना ते थिअरम्स लिहिता येत नसतील पण त्यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे, त्यांच्यात अनेक सुप्त गुण आहेत, तर ते पण विकसित झाले पाहिजे. केवळ पीसीएमबी असं नाही, सुप्त गुणांना वाव दिला गेला पाहिजे, हे ज्ञानरचनावादात अपेक्षित आहे. नेक्स्ट, चांगल्या वाईटातील फरक ओळखण्याची क्षमता विकसित करून चांगल्याचा स्वीकार करण्याची वृत्ती विकसित करणे, चांगले उद्दिष्ट गाठण्याचे मार्गही चांगले असणे आवश्यक आहे, हे विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवणे, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण काय करतो शिक्षक आणि पालक की तुला 80% पडले पाहिजे, 90% पडले पाहिजे, अपेक्षा करणे योग्य नाही, पण त्याबरोबर हेही सांगितलं पाहिजे की ते चांगल्या मार्गाने तुला मिळवायचे आहे. शिक्षकांनी असं सांगणं अपेक्षित आहे की तू जेव्हा शेवटची परीक्षा देशील ग्रॅज्युएशन नंतर, तुला असं अभिमानाने सांगता आलं पाहिजे की काय या 23-24 वर्षात मी अनेक परीक्षा दिल्या, मी कदाचित काही परीक्षांमध्ये फेल पण झालो असेल, पण मी एकही मार्काची कॉपी केलेली नाही, असं सांगता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने बोर्डाने प्रयत्न पण केले. आम्ही मुलांना तर सांगतो की कॉपी करायची नाही, पण ते वयच तसं आहे, काही लोकांना इच्छा होत असेल, तर बोर्डाने काही पेपरसाठी 4 सेट्स तयार केले. म्हणजे विशेषतः मॅथमॅटिक्स आणि इंग्लिशचा पेपर देताना पुढचा विद्यार्थी, बाजूचा विद्यार्थी, मागचा, यांना वेगवेगळे पेपर्स असणार आहेत. त्यामुळे अनेकांना जरी मोह झाला की अरे मी याचं बघून लिहीन, तर तसं शक्य नाही. पण शिक्षकांनी हे सांगत राहिलं पाहिजे की अरे चुकू दे, कॉपी करायची नाही. प्रादेशिक, सांस्कृतिक व व्यक्तिपरत्वे विविधता याबाबत आदर बाळगण्यास प्रवृत्त करणे, हे तर खूपच महत्वाचं आहे. की केवळ माझी शाळा सहकारनगरमध्ये आहे, हेच माझे मित्र, सहकारनगर पलीकडे इतर ज्या शाळा आहेत त्या विद्यार्थ्यांशी मला काही घेणं देणं नाही. मी तर फक्त सहकारनगर उदाहरण दिलं कारण आम्ही तिथनं येतो. पण केवळ सहकारनगर नव्हे तर पुण्यातले विद्यार्थी असतील, महाराष्ट्रातले असतील, महाराष्ट्राबाहेरचे असतील, तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल पण आपल्याला आदर असला पाहिजे. तिथे काय वेगवेगळ्या गोष्टी इतर राज्यांमध्ये घडतात, इतर शहरांमध्ये घडतात, यांची पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्या जर चांगल्या असतील, त्यातनं काही आपल्याला शिकण्यासारखं असेल तर नक्की आपण शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्याभिरुची, रसास्वाद, कलांचा आस्वाद अशा सृजनात्मक गुणांचा विकास करणे, हेही महत्वाचं आहे. प्रत्येकाला एक कुठला तरी छंद असला पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं गेलं पाहिजे. एखादा कविता करत असेल, एखाद्याला गाणं म्हणायला आवडत असेल, एखादा वाद्य वाजवत असेल, नाटकात काम करायची आवड असेल, तर ही सगळी थेरं बंद कर आणि अभ्यास कर, असं कृपा करून पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना अजिबात म्हणू नये. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाच्या बरोबरीने व्यवसाय शिक्षण देऊन जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करणे, हे तर खूप आवश्यक आहे. केवळ थिअरी, प्रॅक्टिकल काहीच करता येत नाही, अशी आपल्या मुलांची आतापर्यंत अवस्था होती. आता ते बदलत आहे बरं. अनेक लोक विचारतात की ही सीईटी का ठेवली, आपलं बोर्ड खरं खूप छान परीक्षा कंडक्ट करतं. तर सीईटी यासाठी ठेवली की तुम्हाला असलेलं नॉलेज हे जर तुम्हाला अप्लाय करता आलं नाही, काही त्याचा उपयोग नाही. त्यामुळे सीईटी जे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला असलेलं नॉलेज अप्लाय करता येतं का यावर किंवा याची ती टेस्ट असते. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे. आता 9वीत नेमकं काय असणार आहे, 9वी नवा अभ्यासक्रम मूल्यमापन योजना. तर 3 लँग्वेजेस असणार आहेत. फर्स्ट लँग्वेज, सेकंड ती कॉम्पोजिट असते बऱ्याच जणांची, आणि थर्ड लँग्वेज. ज्यांचं सेमी इंग्लिश मिडियम आहे किंवा मराठी मिडियम आहे त्यांच्यासाठी मराठी ही फर्स्ट लँग्वेज असेल आणि इंग्लिश ही थर्ड लँग्वेज असेल. ज्यांचं इंग्लिश मिडियम आहे पूर्ण त्यांच्यासाठी इंग्लिश ही फर्स्ट लँग्वेज आणि मराठी ही थर्ड लँग्वेज. काही लोकांची सेकंड लँग्वेज ही कॉम्पोजिट असते, म्हणजे 50 मार्काचं संस्कृत, 50 मार्काचं हिंदी, किंवा काही लोकांचं 100 मार्काचं जर्मनी असेल. गेल्या 2 वर्षापासून अशी डिमांड होत होती की शाळेत चांगलं शिकवलं जातं, आणि मी माझा डे 1 पासून असं आर्ग्युमेंट असतं की शाळेत काय होतच नाही, अगदी चुकीचं आहे. ठीक आहे, काही त्यांच्या लिमिटेशन्स असतील, पण शाळेतले शिक्षक हे मन लावून शिकवतात.
आता चांगलं वाईट हा खूप रिलेटिव्ह टर्म असेल. माझ्यापेक्षा चांगले शिकवणारे हजारो आहेत पुण्यात, मी पण अनेक लोकांपेक्षा चांगले शिकवत असेल. त्यामुळे मी माझा जो मगाचा मुद्दा होता ना, की विद्यार्थ्यांनी असं त्यांचं प्रिन्सिपल पाहिजे की ज्या चांगल्या मार्गाने मला नॉलेज मिळवता येईल त्या मार्गाने मी ते मिळवेल. शिक्षकांमध्ये 2-3 तरी अशा चांगल्या गोष्टी असतात, त्यांचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. आणि पुढे जाऊन तर मला हे म्हणायचं आहे की बोर्डाचे पेपर्स हे क्लासचे लोक किंवा एडनेक्साचे लोक सेट करत नाही. शाळेतले शिक्षक ते पेपर्स काढत असतात. तेच शिक्षक पेपर चेक करतात आणि तेच मॉडरेट करतात. त्यामुळे जी आता वृत्ती वाढली आहे की काय बाकी आमची सोय झाली आहे, एडनेक्सा सबस्क्राईब केलंय, क्लासला पण जातो, मग शाळेत कशाला लक्ष द्यायचं, ते अगदी चुकीचं आहे. 3 भाषांचे 300 गुण, त्यानंतर माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ICT त्याचे 50 मार्क्स, मॅथमॅटिक्स की ज्याविषयी आता भावना जोशी मॅडम तुम्हाला डिटेल सांगतील, अल्जिब्रा जॉमेट्री किंवा काही लोकांचं जनरल मॅथमॅटिक्स असतं, सेक्शन 1 सेक्शन 2 किंवा पार्ट 1 पार्ट 2, 100 मार्क्सचं वेटेज. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी 100 मार्क्सचं वेटेज. नेक्स्ट सामाजिक शास्त्र सोशल सायन्स 100 मार्क्सचं वेटेज. आरोग्य व शालेय शिक्षण, त्यानंतर व्यक्तिमत्व विकास दोन्हीला 50 गुण आणि त्यानंतर बाकीला ग्रेड्स आहेत. असं एकंदर 750 मार्क्सची तुमची ही एक्झाम असणार आहे. तुम्ही यात एक मार्क केलं असेल की बरेचसे गुण हे शाळेकडे शाळेतले शिक्षक देणार आहेत. त्यामुळे वर्षभर, आणि त्यातला बराचसा पाठ हा गृहपाठ होमवर्कसाठी आहे, त्यामुळे तुम्ही रेग्युलरली शाळेत जाणं हे अतिशय आवश्यक आहे. पुढे आपण बघणारच आहोत की कन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ पेरेंट्स यावर पण त्यांनी खूप डिटेल त्याविषयी भाष्य केलंय की पालकांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याकडे कसं होतं की शाळेत एकदा मुलाला घातलं, शाळा सुरू झाली की काय त्याला वह्या पुस्तक हवे आहेत ते आणून दिलं, त्याच्या आवडीचा क्लास लावून दिला, झालं, पालकांचं काम संपलं. किंवा फार तर फार 10वीत शेवटच्या 1 महिन्यात सुट्टी घ्यायची आणि मग पाल्याच्या उरावर बसून त्याच्याकडनं अभ्यास करून घ्यायचा. नाही, पालकांकडनं अजून बऱ्याच गोष्टी अपेक्षित आहेत, त्या पण आपण डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट आता हायर ऑर्डर थिंकिंग स्किल क्वेश्चन्स, त्याला हॉट्स हा शब्द NCERTने कॉइन केलाय. फार काही नवीन नाही आहे. म्हणजे महाराष्ट्र टाइम्सने यात इनिशिएटिव्ह घेतला होता की हॉट्स आहे म्हटल्यावर उगीच खूप त्याबद्दल वातावरण तयार झालं आणि त्या हॉट्समध्ये अनेकांनी आपली पोळी भाजून घेतली. तर महाराष्ट्र टाइम्सनी असा इनिशिएटिव्ह घेतला की मुलांना हे सांगायचं की हे काही वेगळं असं नसतं, याला घाबरायचं काही कारण नाही. पूर्वीपासूनच असे प्रश्न आहेत. पूर्वी त्याला D ग्रुप म्हणायचे, आता त्याला हॉट्स म्हणतात. तर उच्चस्तरीय विचार कौशल्य निर्माण करणारी प्रश्नपेढी, त्यात त्यांनी असं म्हटलंय, डेव्हलप द स्किल ऑफ अनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल सिक्वेन्सिंग अँड ॲक्युरसी इन कॅल्क्युलेशन्स. या गोष्टींवर त्यांनी भर दिलाय. हे खूप महत्वाचं आहे. बघा, मला शेवटचा पार्ट जास्त महत्वाचा वाटतो, ॲक्युरसी इन कॅल्क्युलेशन्स. मी यावर कायम भर देतो की कॅल्क्युलेशन्स ही स्वतः करायची आहेत आणि इंडिपेंडेंटली करायची आहेत. म्हणजे पालक आणि इथे जर काही शिक्षक असतील तर ते माझ्या म्हणण्याशी सहमत होतील की आपण कॅल्क्युलेशन्स इंडिपेंडेंटली विद्यार्थी करतच नाही. मी साधं उदाहरण देतो, 15x6 आयडियली 15 6 90 असं म्हटलं पाहिजे, ते तर दूरच. 6 5 का 6 5 करायला लागतं, पटकन सांगता आलं पाहिजे. आणि त्यातही आपण लिहितात आन्सर, इकडे बघ इकडे बघ, अरे का, मला कॉन्फिडन्सच नाही आहे. तर तो डेव्हलप होण्याच्या दृष्टीने कॅल्क्युलेशन्स मी स्वतः करीन, चुकतील वर्गात, शिक्षकांनी पण त्यासाठी रागवू नये, वर्गात चुकू देत, म्हणजे मग परीक्षेत बरोबर येते. साधं लॉजिक आहे, डिव्हिजन ऑफ लेबर लीड्स टू डिव्हिजन ऑफ मार्क्स. तिघांनी मिळून गणिताचा अभ्यास केला तर 150 मिळतील, पण तिघांना मिळून मिळतील 50 50 50, तिघही फेल. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स ही स्वतः करणं हे अतिशय गरजेचं आहे. आता ठीक आहे, असू देत, एवढंच असू देत. तर एक फक्त शेवटचा पार्ट सांगून मी थांबणार आहे की कन्स्ट्रक्टिव्हिझममध्ये काय जे अपेक्षित आहे थोडक्यात लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने, त्यात त्यांनी असं सांगितलंय शेवटी की मुलांना
विचार करायला प्रवृत्त करणारी आणि प्रश्न विचारायची मुभा असणारी शिक्षण पद्धती. मी रिपीट करणारे महत्वाचं वाक्य, विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी आणि प्रश्न विचारायची मुभा असणारी शिक्षण पद्धती. एडनेक्सा त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. विचार करायला प्रवृत्त कसं केलं जातं, तर आम्ही जे वेबिनार्स घेतो, प्रश्न विचारतो, त्याची लगेच उत्तरं सांगितल्या जात नाहीत, मुलांना विचार करायला वेळ देतो. मुलं उत्तरं का देतात, वर्गात देत नाहीत, मग तिथे का देतात, कारण विद्यार्थी दिसत नसतात शिक्षकांना, त्यामुळे आणि बरेच विद्यार्थी वेगळ्याच कुठल्या तरी नावाने लॉग इन करतात, त्यामुळे मला जे उत्तर वाटतंय ते मी लिहितो, हे ते लिहितात. आणि दुसरा महत्वाचा पाठ, प्रश्न विचारायची मुभा असणारी शिक्षण पद्धती. दुर्दैवाने वर्गात प्रश्न विचारले जात नाहीत. एडनेक्सावर मात्र प्रश्न मुलं विचारतात, कारण शिक्षक दिसत नसतात, बरीच मुलं वेगळ्या नावाने लॉग इन करतात, त्यामुळे मी जो प्रश्न विचारलाय शिक्षक जरी हसले तरी मला ते कळणार नाहीये आणि माझ्या प्रश्नांची उत्तर मला मिळणार आहे. आणि म्हणून कन्क्लूड करताना मी असं पुन्हा सांगेन की विद्यार्थ्यांच्या मनात आपण हे बिंबवलं पाहिजे की हे सगळं तुझ्यासाठी आहे, तुझा पुढे फायदा होणार आहे, म्हणून तू हे करायचंय. आणि ज्या ज्या चांगल्या मार्गाने आपल्याला ज्ञान मिळवता येईल अशा सगळ्या मार्गांचा उपयोग आपण करायचा आहे. त्यामुळे मी असं इथे जमलेल्या लोकांना आवाहन करेन की एडनेक्सा जी वेबसाईट आहे ती पण तुम्ही सबस्क्राईब करावी, त्याचे जे फायदे आहेत त्याचा तुम्हाला उपयोग करून घेता येईल. धन्यवाद.